तुम्ही दिलेल्या नंबरवरती एकदा कॉन्टॅक्ट करा। टच स्क्रीन मॉडेल घेतला होता ऑगस्ट 2024। ऑनलाईन क्लासेस वगैरे असं अटेंड करायचे। 14,500 मध्ये डुप्लिकेट मध्ये बघाल तर इथे फक्त लाईन्स मारलेले आहे। तर हा HQ सिरीजचा आहे। तर ती वॉरंटी वगैरे किती काय? हा सुद्धा टच स्क्रीनचा लॅपटॉप आहे। तुम्ही एक नंबर विनंती केलेली आहे, ज्याला कोणाला जास्त बॅटरी बॅकअप पाहिजे असेल हे एकदम पॉवरफुल मशीन येतं। शेअर मार्केट करायचं असेल किंवा अकाउंट हे मेटल बॉडी मध्ये येतो। हा 4K टच स्क्रीन डिस्प्ले आहे। 360 रोटेट होणारा लॅपटॉप आहे। 49% बॅटरी याच्यामध्ये। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचं जग हे डिजिटल जग आहे आणि स्मार्टफोन सोबत आता स्मार्ट लॅपटॉप असणं पण ही काळाची गरज बनत चाललेली आहे। आणि जेव्हा आपण मार्केटमध्ये नवीन लॅपटॉप मित्रांनो घ्यायला जातो तेव्हा लॅपटॉपची किमती ह्या आसमानाला टेकलेल्या आहेत। त्यामुळे मग लोक वळतात रिफर्बिश लॅपटॉपकडे। आणि मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे रिफर्बिश लॅपटॉप म्हटलं मार्केटमध्ये खूप सारी फसवणूक होऊन जाते। यांचे पार्ट चेंज केलेले असतात किंवा ते रिपेअर केलेले लॅपटॉप असतात। त्यामुळे लोकांना कळत नाही की रिफर्बिश लॅपटॉप नक्की कुठल्या दुकानातून घ्यावे। त्यामुळे मित्रांनो, आज मी आलेलो आहे कुठे माय कम्प्युटर शॉपीमध्ये। माय कम्प्युटर शॉपी फेमस आहे हाय क्वालिटी रिफर्बिश लॅपटॉपसाठी। कारण इथे जे लॅपटॉप मिळतात ना मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला ओरिजिनल स्पेअर पार्ट मिळतात। त्याचबरोबर इथे आफ्टर सेल्स सर्व्हिसवरती पण मित्रांनो भर दिला जातो। त्याचबरोबर इथे जेवढे काही लॅपटॉप्स मित्रांनो आहेत ते तुम्हाला कुठलेही असं लालच देऊन किंवा गिफ्ट्स किंवा असं काही देऊन विकले जात नाहीत। आणि पाहू शकता एकदम तुम्हाला ट्रस्टेड आणि ओरिजिनल मित्रांनो लॅपटॉप इथे पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्हाला माय कम्प्युटर शॉपीचे खूप सारे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतात आणि एकदम योग्य दरामध्ये मित्रांनो तुम्हाला इथे सर्व काही लॅपटॉप सर प्रोव्हाइड करतात। त्यामुळे मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्यासाठी मी माय कम्प्युटर शॉपीमध्ये आलेलो आहे। धमाकेदार मित्रांनो सेल लागलेला आहे 2025 चा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर मंडळी, आता माझ्यासोबत आहे तुमचे आवडते लाडके अमोल सर। सर कसे आहात? एकदम मजेत सर। यावेळी काय धमाकेदार स्टॉक घेऊन आलेत? यावेळेस आपल्याकडे खूप सारी व्हरायटी बघायला मिळणार आहे तुम्हाला। त्याच्यामध्ये आपण जास्त करून भर दिलेला आहे की i7 10 जनरेशन, i7 11 जनरेशन किंवा i5 11 जनरेशन जे लेटेस्ट जनरेशनचे प्रोसेसर आहेत तर त्याचे लॅपटॉप आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। लॅपटॉपची प्राइसिंग आहे ती कुठनं सुरुवात होते? काय स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे आहे 14,500 ते आपल्याकडे 62,000 पर्यंत लॅपटॉप अवेलेबल आहे। ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल एकदा शेअर करा। मित्रांनो, आपल्या शॉपचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी। इथला जो ॲड्रेस आहे फ्लॅट नंबर 102 फर्स्ट फ्लोअर नाथसृष्टी नियर भाजी मार्केट आंबेगाव BK पुणे 46 आणि इथला कॉन्टॅक्ट नंबर आहे 7040520789 आणि शॉपचं जे टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत आणि बुधवारी आपलं शॉप बंद असतं। नक्कीच। तर मित्रांनो, याची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल। तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका। तर सर, सुरुवात करायची स्टॉक पाहिला? कसं आहे, माझं काम थोडंसं असणार आहे ऑनलाईन क्लासेस वगैरे असं अटेंड करायचे। तर त्या रिलेटेड मला लॅपटॉप पाहिजे होता। तर किती बजेटपर्यंत लॅपटॉप मिळून जाईल? मित्रांनो, तुम्हाला जर घरगुती लॅपटॉप वापरायसाठी पाहिजे असेल किंवा तुम्हाला ऑनलाईन क्लासेस किंवा कोर्स वगैरे करायचा असेल किंवा फक्त MS ऑफिस किंवा ऑफिसचं काही काम करायचं असेल तर त्यासाठी हा बेस्ट बजेट लॅपटॉप आहे। याच्यामध्ये तुम्हाला लिनोवोचा थिंकपॅड मिळून जाईल। T460ES मॉडेल आहे। हे एकदम स्लिम कॉम्पॅक्ट लॅपटॉप आहे। याच्यामध्ये i5 6 जनरेशन 8GB ची रॅम आहे, 256GB ची SSD आहे। स्क्रीन साईज असेल 14 इंच HD स्क्रीन आहे आणि हा तुम्हाला ओरिजिनल ॲडॅप्टरसोबत जाईल 14,500 मध्ये। ज्यांना कुणाला हा लॅपटॉप पाहिजे असेल तर हे एकदम स्लिम मॉडेल आहे आणि कमी बजेटमध्ये पाहिजे असेल तर हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे। तर चेक करा मित्रांनो, 14,500 मध्ये तुम्हाला मिळणार आहे। मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480। हा सुद्धा i5 6 जनरेशन सोबत येतो। याच्यामध्ये 8GB ची रॅम आहे, 256GB ची SSD आहे। स्क्रीन साईज 14 इंच फुल HD आहे आणि ही 7000 डेलची प्रीमियम सिरीज असल्यामुळे याचा जो डिस्प्ले हा फुल HD आहे प्लस हा IPS डिस्प्ले येतो। याची पिक्चर क्वालिटी एकदम जबरदस्त आहे। स्लिम बॉडी आहे। याची किंमत तुम्हाला जाईल 16,000 रुपये। तर चेक करा मित्रांनो, 16,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे। मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP EliteBook 840 G3। हा सिल्वर कलरमध्ये येतो, स्लिम ट्रिम आहे आणि हा खूप फेमस लॅपटॉप आहे कारण की याची जी बॉडी आहे ती सिल्वर कलर असल्यामुळे याचा डिमांड जास्त आहे आणि हा स्लिममध्ये येतो। प्लस याच्यामध्ये हार्ड डिस्कचा एक स्लॉट आहे, म्हणजे तुम्ही एक M.2 SSD आणि एक SATA SSD किंवा हार्ड डिस्क वापरू शकता। हा i5 6 जनरेशन सोबत येईल। 8GB ची रॅम आहे, 256GB ची SSD आहे। स्क्रीन साईज असेल 14 इंच FHD स्क्रीन आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 16,000 रुपये। तर चेक करा मित्रांनो, 16,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे। कॉन्फिगरेशन एकदा चेक करा। तर इथे जेवढे काही लॅपटॉप्स आहेत त्याच्यावरती वॉरंटी वगैरे किती काय मिळेल? मित्रांनो, ही जी किंमत दिलेली आहे प्रत्येक लॅपटॉपची जी मी तुम्हाला किंमत सांगेल त्याच्यासोबत बाय डिफॉल्ट 30 दिवसाची टेस्टिंग वॉरंटी असेल। त्या वॉरंटीमध्ये समजा लॅपटॉपला काही प्रॉब्लेम असेल, समजा स्क्रीनला प्रॉब्लेम असेल, कीबोर्डला असेल, वायफाय ब्लूटूथ कुठल्याही प्रकारचा जर प्रॉब्लेम असेल तर ते आपण पीस टू पीस रिप्लेसमेंट देतो 30 दिवसाच्यात। हा तुम्हाला जर वॉरंटी एक्सटेंड करून पाहिजे असेल जसं की 6 महिने आहे
किंवा तुम्हाला 1 वर्ष वॉरंटी पाहिजे तर ती एक्सटेंडेड वॉरंटी पण आपल्याकडे मिळेल. त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतील आणि त्याची जी प्राईस आहे ती तुम्हाला शॉपवरती आल्यावरती सांगितली जाईल. कारण प्रत्येकाचं मॉडेल वेगवेगळं असेल तर प्रत्येकाची प्राईस वेगवेगळी असेल, त्याच्यामुळे त्याचे चार्जेस वेगळे आहेत. तर वॉरंटी पण मित्रांनो तुम्हाला लॅपटॉपवरती मिळणार आहे. पुढचा लॅपटॉप मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5470. हा टच स्क्रीन डिस्प्ले असलेला लॅपटॉप आहे. हा i5 6 जनरेशन सोबत येईल. 8 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD आहे आणि ह्याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा HQ सिरीजचा आहे. म्हणजे जे व्हिडिओ एडिटिंगला जे सॉफ्टवेअरला हेवी प्रोसेसर लागतात तर तो हा प्रोसेसर आहे. स्क्रीन साईज असेल 14 इंची FHD टच स्क्रीन आहे आणि हा तुम्हाला जाईल ओरिजिनल ॲडॅप्टरसोबत 17,000 रुपयाला. 17,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे HQ प्रोसेसर. हे जेवढे काही लॅपटॉप आहेत अपग्रेड वगैरे करू शकतो, म्हणजे रॅम वगैरे SSD वगैरे. मोस्टली सगळे लॅपटॉप आपण अपग्रेड करू शकता. जसं की समजा 8 GB ची रॅम आहे, तुम्ही 16 GB करू शकता. काही लॅपटॉप 32 GB पर्यंत एक्सपांडेबल आहेत. त्याच्यानंतर जी SSD आहे, SSD ऑलमोस्ट सगळ्या लॅपटॉपला तुम्ही 1 TB पर्यंत एक्सपांड करू शकता आणि ती सुविधासुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. समजा 8 GB ची 16 करायची असेल तर 1,000 रुपये एक्स्ट्रा लागतील आणि 256 GB ची SSD आहे ती 512 करायची असेल तरी त्याला पण 1,000 रुपये लागतील आणि ते 10 ते 15 मिनिटात तुम्हाला एक्सटेंड करून मिळेल. तर ती पण सुविधा मित्रांनो माय कम्प्युटर शॉपिंगमध्ये अवेलेबल आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे Lenovo ThinkPad T470 आणि हा टच स्क्रीन लॅपटॉप असेल. याची प्राईस खूप कमी आहे. हा i5 7 जनरेशनसोबत तुम्हाला जाईल. 8 GB रॅम, 256 GB SSD, 14 इंची FHD स्क्रीन आहे आणि हा जाईल तुम्हाला फक्त 17,000 रुपयाला. तर 17,000 मित्रांनो तुम्हाला मिळते आणि टच स्क्रीन लॅपटॉप असणार आहे. कोणत्या कोणत्या कंपन्यांचे लॅपटॉप मिळून जातील? मोस्टली आपण बिझनेस सिरीजमध्ये डील करतो, तर आपल्याकडे कन्झ्युमर सिरीजचे कुठलीही कंपनी अवेलेबल नाही आहे. जसं की आता बिझनेस सिरीजमध्ये 3च मेजर कंपनी आहेत. एक तर आहे डेल, त्याच्यानंतर HP आणि लिनोवो. तर जास्त करून तुम्हाला आमच्याकडे डेलचे लॅपटॉप बघायला मिळतील. आपण जे लॅपटॉप विकतो हे सगळे इम्पोर्टेड लॅपटॉप आहेत, म्हणजे बाहेरच्या देशातून आलेले आहेत. तर बाहेरच्या देशात मोस्टली जास्त करून डेलचे लॅपटॉप वापरतात. नेक्स्ट लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5480. हा सुद्धा टच स्क्रीनचा लॅपटॉप आहे. याच्यामध्ये i5 7 जनरेशनचा प्रोसेसर आहे. 8 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD, 14 इंची स्क्रीन असेल फुल HD आणि याची किंमत तुम्हाला जाईल 17,500 रुपये. ठीक आहे ना, 17,500 मित्रांनो तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. बिझनेस सिरीजचे लॅपटॉपमध्ये ज्या कंपन्या आता तुम्ही सांगितलं त्यातली बेस्ट कंपनी कुठली? आता बेस्ट कसं असतं की सेलरच्या दृष्टीकोन थोडासा वेगळा असतं. सेलर काय करतो, समजा मी एखादी वस्तू विकतो आहे तर त्याची तुम्हाला सेल सर्व्हिस पण मिळायला पाहिजे. आफ्टर सेल सर्व्हिस जर मिळत नसेल, समजा हा डेलचा लॅपटॉप आहे, समजा इन फ्युचर याची स्क्रीन तुटली आणि स्क्रीन जर भेटत नसेल किंवा समजा याची बॅटरी खराब झाली तर बॅटरी जर भेटत नसेल तर ते लॅपटॉप किंवा ते कंपनी आमच्यासाठी चांगली नसते. जसं की आता सगळ्यात जास्त तुम्हाला समजा आफ्टर सेल सर्व्हिस पाहिजे असेल स्पेअर पार्टमध्ये तर सगळ्यात जास्त तुम्हाला डेलचे स्पेअर पार्ट इझिली अवेलेबल होतात. त्याच्यानंतर HP आहे आणि त्याच्यानंतर लिनोवो. परफॉर्मन्सला तर सगळ्यात जास्त आम्ही डेल प्रेफर करतो, कारण डेलचा परफॉर्मन्स बाकीच्या लॅपटॉपपेक्षा चांगला असतो. प्लस डेलला बॅटरी बॅकअप पण बाकीच्या लॅपटॉपपेक्षा जास्त आहे. पुढचा लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480. ही डेलची प्रीमियम सिरीज आहे 7000मध्ये. त्याच्यामध्ये i5 7 जनरेशनचा प्रोसेसर आहे. 8 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD आहे, 14 इंची स्क्रीन असेल आणि हा तुम्हाला जाईल 17,000 रुपयाला. 17,000 मित्रांनो तुम्हाला i5 7 जनरेशनचा लॅपटॉप मिळणार आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480. हा i7 प्रोसेसर आहे, 6 जनरेशनचा प्रोसेसर आहे. 8 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि ह्याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 17,000 रुपये. 17,000 मित्रांनो तुम्हाला लॅपटॉप सरांकडे इथे अवेलेबल आहे. की हे जे तुमच्याकडे लॅपटॉप आहेत ते नक्की येतात कुठून? मोस्टली हे US मध्ये यूज केलेले लॅपटॉप्स असतात. आम्ही फक्त बाहेरच्या देशामध्ये जे लॅपटॉप यूज करतात IT कंपनी तर तेच लॅपटॉप विकतो. आपल्या इंडियामधल्या पण कंपनी हे बिझनेस सिरीजचे लॅपटॉप विकतात, पण इकडली कंडिशन चांगली नसल्यामुळे आपण इकडले कुठलेच मटेरियल घेत नाही आहे. आपण सगळं इम्पोर्टेड लॅपटॉप विकतो. तर ह्याच्यामध्ये काय होतं की दर 3 वर्षांनी IT कंपनी लॅपटॉप अपग्रेड करतात. तर हे बरेचसे लॅपटॉप सगळे चालू वर्किंग कंडिशनमध्ये असतात. तर हे सगळे सेकंड हँड मार्केटमध्ये येतात दुबईला आणि दुबईमधून इंडियामध्ये येतात. तर इंडियामध्ये आल्यानंतर आपण हे खरेदी करतो. त्याच्यामुळे तुम्ही हे बघू शकता एकदम क्लीन कंडिशनचे लॅपटॉप असतात. तुम्ही बघायला गेलं तर हे नवीनसारखीच कंडिशन असतात आणि हे चालायलासुद्धा कमीत कमी 5-6 वर्ष आरामात चालतात. प्लस तुम्हाला 5-6 वर्षाचे स्पेअर पार्टसुद्धा मिळतात. पुढचा लॅपटॉप. मित्रांनो, ज्याला कोणाला कोडिंग करायचे असेल त्यासाठी चांगला प्रोसेसर लागतो तर हे बेस्ट बजेटमध्ये आपल्याकडे लॅपटॉप अवेलेबल आहे 5480. हा i5 8 जनरेशनसोबत येतो. 8 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD, 14 इंची FHD स्क्रीन असेल. ह्याची किंमत जाईल तुम्हाला 18,000 रुपये.
18,000 मित्रांनो तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. कोडिंगसाठी एकदम बेस्ट आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे लिनोवो थिंकपॅड T480. हा सुद्धा i5 8 जनरेशनसोबत येतो. याच्यामध्ये 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची स्क्रीन असेल आणि याची किंमत आहे 18,000 रुपये. या लॅपटॉपचं एक वैशिष्ट्य आहे, ह्याला बॅटरी खूप मोठी आहे, 6 सेलची बॅटरी आहे. हे कमीत कमी तुम्हाला 5-6 तास बॅटरी बॅकअप आरामात देतं. ज्याला कोणाला जास्त बॅटरी बॅकअप पाहिजे असेल तर त्याच्यासाठी हा एकदम लॅपटॉप बेस्ट आहे. 18,000मध्ये तुम्हाला हा मिळून जाईल. जबरदस्त बॅटरी बॅकअप पाहिजे असेल तर हा लॅपटॉपकडे जाऊ शकता. 18,000 तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5400. हा सगळ्यात जास्त आम्ही कोडिंगसाठी रिकमेंड करतो, कारण की i5 8 जनरेशनमध्ये हा सगळ्यात लेटेस्ट मॉडेल आहे. हे 2020चं मॉडेल येतं, त्याच्यामुळे ह्याचा बॅटरी बॅकअप किंवा याची जी डिझाईन आहे ना ही खूप छान आहे. त्याच्यामध्ये 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे आणि 14 इंची FHD स्क्रीन येईल. ह्याची किंमत तुम्हाला 18,500 आहे. तर चेक करा मित्रांनो, लेटेस्टचं मॉडेल असणार आहे आणि कोडिंगसाठी मित्रांनो एकदम बेस्ट आहे. 18,500मध्ये तुम्हाला मिळतो आहे. बाहेर दुकानात पण हे लॅपटॉप मिळतात, बट तुमच्या लॅपटॉपची कंडिशन एवढी चांगली कशी काय? मित्रांनो, काय होतं की हे सगळं लॉट जो आहे, समजा 100 लॅपटॉपचा लॉट जर आला आहे तर त्या लॅपटॉपमध्ये 20 लॅपटॉप असे असतात त्याची एकदम क्लीन कंडिशन असतात. असं आपण कॅटेगरी वाईज समजू शकतो. ए कॅटेगरी आहे, त्याच्यामध्ये 20 लॅपटॉप आहेत एकदम क्लीन कंडिशनचे. बी कॅटेगरी आहे, त्याच्यामध्ये समजा स्पेअर पार्ट चेंज असतील. आणि सी कॅटेगरीमध्ये समजा त्यात काहीतरी रिपेअरिंग केलं असेल किंवा बॉडीला कुठं स्क्रॅचेस वगैरे असतील, तर असे 3 प्रकारची कॅटेगरी येते. तर ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो की जे ए कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये सगळं क्लीन लॅपटॉप येतो, प्लस सगळे जे स्पेअर पार्ट असतात ते सगळे ओरिजिनल असतात, त्याची प्राईस जास्त असते, तरी पण आपण काय करतो ते जास्त प्राईसवालेच लॅपटॉप घेतो. कारण की कसं होतं की लॅपटॉप जेव्हा कस्टमर खरेदी करायला येतो तर त्याचं फर्स्ट इम्प्रेशन असतं की लॅपटॉपची कंडिशन काय आहे. तर त्याच्यामुळे ज्या लॅपटॉपची कंडिशन चांगली आहे तो कमी यूज झालेला असतो आणि तो जास्त दिवस टिकतो पण. आणि जे लॅपटॉप रिपेअरिंग वगैरे केलेले आहेत किंवा खोललेले आहेत किंवा त्या बॉडीला स्क्रॅचेस आहेत किंवा रफ यूज झालेला आहे, तर ते लॅपटॉप आपण सहसा घेत नाही आहे. म्हणून तुम्ही कधी या शॉपला व्हिजिट केली तर तुम्हाला सगळे लॅपटॉप कंडिशनमध्ये बघायला मिळतील. आणि आम्हाला पण फायदा होतो की तुमचं डिसिजन ऑन दी स्पॉट होतं की हां, इथे सगळं क्लीन कंडिशनचे लॅपटॉप आहेत. आणि घेतल्यावरती तुम्हाला असं पण नाही वाटत की सर खूपच जुना लॅपटॉप घेतला आहे, एकदम ब्रँड न्यू सारखं तुम्हाला कंडिशन मिळून जाईल इथे. पुढचा लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7490. ही डेलची 7000ची प्रीमियम सिरीज आहे. याच्यामध्ये i5 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम, 256 GB SSD, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि ह्याची किंमत तुम्हाला जाईल 19,000 रुपये. 19,000 तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5480. हा i7 7 जनरेशनच्या प्रोसेसरसोबत येतो. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 19,000 रुपये. तर 19,000 मित्रांनो तुम्हाला हा मिळणार आहे. कॉन्फिगरेशन चेक करा. सर, इथे मी पाहतो की तुम्ही एक नम्र विनंती केलेली आहे की तुमच्याकडे जेवढे काही लॅपटॉपचे प्राइसिंग आहेत ते फिक्स आहेत, असं का? मित्रांनो, काय होतं माहिती आहे का, प्राईसमध्ये घासाघीस करण्यात खूप सारा वेळ जातो आणि त्याने काय एकमेकात असं नॉलेज काही ट्रान्सफर होत नाही आहे. आणि बऱ्याचशा वेळा कस्टमर काय होतं की नाराज पण होतं की सर काय तुम्ही 500 रुपये कमी करत नाही. तर आम्ही काय करतो की तुम्हाला सरळ सांगतो की सर 4 दुकानाचे नंबर घ्या, प्रतीक सराच्या चॅनलवरती जावा, तिथे व्हिडिओ बघा, तिकडली प्राईस कम्पेअर करा आणि प्लस त्या शॉपला एकदा तुम्ही व्हिजिट पण करा. कारण तुम्हाला तिथं गेल्यावर कळतं की हां बाबा, माय कम्प्युटर शॉपीची जी क्वालिटी आहे ती बाहेरच्या दुकानात आहे की नाही आहे. प्लस त्यांचे गुगलचे रिव्ह्यू चेक करा किंवा आमचे गुगलचे रिव्ह्यू चेक करा की तुम्हाला कळेल की जिथं क्वालिटीचं काम होतं तिथं प्राईस फिक्स असते आणि तुम्हाला तिथे एक ॲश्युरिटी असते की बाबा ही जी प्राईस आहे ही बॉटम प्राईस आहे, ह्याच्यापेक्षा दुसऱ्या कोणाला किंवा तुम्हाला वेगळी प्राईस जाणार नाही आहे. म्हणजे तुम्ही या किंवा तुमचे मित्र येऊ किंवा दुसरं कोणी येऊ, सगळ्यांना सेमच प्राईस जाईल. बाकीच्या दुकानात कसं असतं की तुम्हाला चेहरा बघून किंवा तुम्ही कसले कपडे घातलेले आहेत ते बघून तुम्हाला प्राईस ठरवली जाते. पण आपल्याकडे तसं नाही आहे. गरीब येऊ, श्रीमंत येऊ, नवीन कंपनी येऊ किंवा जुनी कंपनी येऊ, कोणी जरी आलं तर सगळ्यांसाठी सेम प्राईस आहे. पुढचा लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HPचा EliteBook. हा 850G3 आहे. ज्याला ट्रेडिंग करायचं असेल, शेअर मार्केट करायचं असेल किंवा अकाउंटिंगसाठी लॅपटॉप पाहिजे असेल तर त्यासाठी हा बेस्ट लॅपटॉप आहे. हा i5 6 जनरेशनसोबत येतो. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD, स्क्रीन साईज 15.5 आहे आणि ह्याच्यामध्ये पण हार्ड डिस्कचा एक स्लॉट आहे. ह्याची किंमत तुम्हाला जाईल 19,000. चेक करा मित्रांनो, 19,000 तुम्हाला मिळणार आहे हा मोठ्या स्क्रीनसोबत लॅपटॉप. ट्रेडिंगसाठी एकदम बेस्ट आहे. कॉन्फिगरेशन चेक करा. यानंतरचा लॅपटॉप आहे मित्रांनो डेल लॅटिट्यूड 5590. हा टच स्क्रीन लॅपटॉप आहे. याच्यामध्ये i5 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम, 256 GB SSD, स्क्रीन साईज असेल 15.5, फुल HD स्क्रीन आहे, टच स्क्रीन डिस्प्ले आहे.
आणि याची किंमत तुम्हाला जाईल 23,000 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 23,000 तुम्हाला मिळणार आहे. मोठी स्क्रीन पण आहे प्लस टच स्क्रीन लॅपटॉप मिळतो आहे. सर हे जे लॅपटॉप आहे ते साधारण आपण किती वर्ष वापरू शकतो? आता तुम्ही i5 6th जनरेशन जरी घेतला तर तो कमीत कमी 2017चा मॉडेल येतो आणि ते तुम्ही नाही म्हटलं तर कमीत कमी 4 ते 5 वर्ष यूज करू शकता. i5 8th जनरेशन घेतला तर ते अजून 2 वर्ष जास्त यूज करू शकता. 10th जनरेशन घेतलं तर कमीत कमी 7-8 वर्ष आरामात जाईल. फक्त कंडिशन एकच असेल की तो लॅपटॉप व्यवस्थित हाताळायला पाहिजे. जर एकदम रफ यूज असेल तर मग ते 4-5 वर्षातच खराब होतं. मेन जे खराब व्हायचं रिझन आहे तर की त्याचे हिंजेस वगैरे खराब होतात आदळून आपटून, किंवा समजा लॅपटॉप जर तुम्ही क्लीन करत नसाल तर त्या मदरबोर्डमध्ये डस्ट जाते, हे कीबोर्ड खराब होतात किंवा हिटिंगचा प्रॉब्लेम येतो. जर तुम्ही लॅपटॉप स्वच्छ ठेवला तर ते हिटिंगचा प्रॉब्लेम येत नाही आहे. नेक्स्ट लॅपटॉप मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP चा इलाइट बुक. हे एकदम फेमस सिरीज आहे. HP चा 840 G5 मॉडेल. हे मेटल बॉडीमध्ये येतो. जी साऊंड क्वालिटी एकदम जबरदस्त आहे. पिक्चर क्वालिटी पण खूप छान आहे. हा i5 8th जनरेशनसोबत 8 GB रॅम, 256 GB SSD, स्क्रीन साईज असेल 14 इंच, FHD स्क्रीन आहे आणि हा जाईल तुम्हाला फक्त 22,000. तर चेक करा मित्रांनो, डिमांडिंग लॅपटॉप आहे. 22,000 तुम्हाला मिळतो आहे. नेक्स्ट लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 3490. हा i7 8th जनरेशनसोबत येतो. 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे आणि याच्यामध्ये AMDचं 2 GB डेडिकेटेड ग्राफिक कार्ड आहे. हा 14 इंच HD स्क्रीनसोबत येईल. याची किंमत आहे 23,000 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 23,000 तुम्हाला मिळणार आहे प्लस 2 GBचं डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड पण तुम्हाला यात मिळतं आहे. सर मार्केटमध्ये Xiaomi, Zebronic अशा कंपन्यांचे लॅपटॉप पण आहेत आणि ते एकदम कमी किमतीत मिळतात. तर ते लॅपटॉप घेतले पाहिजेत. मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही लॅपटॉप घेताय तर पहिल्यांदा तुम्ही हे बघा की त्या लॅपटॉपला तुम्हाला आफ्टर सेल सर्व्हिस मिळणार आहे का. कारण बऱ्याचशा नवीन कंपनी मार्केटमध्ये आलेल्या आहेत पण त्यांचे स्पेअर पार्ट कुठलेच अवेलेबल नाही आहेत. जसं की समजा एखाद्याची बॅटरी खराब झाली किंवा एखाद्याची स्क्रीन खराब झाली किंवा एखाद्याचा कीबोर्ड खराब झाला का ते टोटली सगळं न्यू डिझाईन आहे. आणि मोस्टली जे आपण लॅपटॉप वापरतो HP, डेल किंवा Lenovo यांचे स्पेअर पार्ट तुम्हाला कमीत कमी 7-8 वर्ष तरी आरामात मिळतात. कन्झ्युमर सिरीजचे 5-6 वर्षापर्यंत तुम्हाला मिळतात. बिझनेस सिरीजचे 10-10 वर्षापर्यंत तुम्हाला सर्व्हिस मिळते. जेणेकरून की तुम्ही हे लॅपटॉप घेतलं तर ते तुमचे पैसे वाया जाणार नाही आहेत. पण बाकीच्या लॅपटॉपमध्ये तसं आहे हे नाही आहे. तुम्हाला स्पीड मिळेल, परफॉर्मन्स मिळेल, पण ते सगळे टोटली यूज अँड थ्रूचे लॅपटॉप आहेत. त्याच्यामुळे असे लॅपटॉप सहसा घेऊ नका. नेक्स्ट लॅपटॉप. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7490. हे i7 8th जनरेशनसोबत येतो. 8 GBची रॅम आहे, 256 GBची SSD आहे, स्क्रीन साईज 14 इंचची HD स्क्रीन आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 22,000 रुपये. चेक करा, 22,000 मित्रांनो तुम्हाला हा लॅपटॉप मिळतो. नेक्स्ट लॅपटॉप. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7400. हे टच स्क्रीन डिस्प्लेचा आहे लॅपटॉप. त्याच्यामध्ये i7 8th जनरेशन आहे, 8 GBची रॅम, 256 GBची SSD, 14 इंची FHD टच डिस्प्ले आहे. एकदम स्लिम लाईटवेट लॅपटॉप आहे. कॅरी करण्यासाठी एकदम मस्त लॅपटॉप आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 23,500. तर चेक करा मित्रांनो, टच स्क्रीन लॅपटॉप आहे, 23,500मध्ये तुम्हाला मिळते i7 8th जनरेशन. ते जेवढे काही लॅपटॉप्स आहेत त्यासोबत काय काय भेटेल? मित्रांनो, तुम्हाला लॅपटॉपसोबत ही स्लीव मिळेल. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये तुम्ही चार्जर ठेवू शकता, इथे लॅपटॉप बसेल आणि हे तुम्ही कॅरी पण करू शकता. लॅपटॉपसोबत ॲडॅप्टर मिळेल आणि याला 6 महिन्याची वॉरंटी असेल आणि याच्यानंतर तुम्हाला एक क्लिनिंग किट मिळेल लॅपटॉप स्वच्छ ठेवण्यासाठी. चेक करा मित्रांनो, या 3 गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. बॅग आहे, क्लिनिंग किट आहे आणि चार्जर पण तुम्हाला मिळतो आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5400. ही सुद्धा डेलची चांगली प्रीमियम सिरीज आहे. याच्यामध्ये i7 8th जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GBची रॅम, 256 GBची SSD आणि हा टच स्क्रीनसोबत येईल. याची किंमत आहे 22,500. चेक करा, टच स्क्रीनमध्ये असणारे 22,500मध्ये मिळते. पुढचा लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे Lenovo ThinkPad T480S. एकदम स्लिम लॅपटॉप आहे. याच्यामध्ये i7 8th जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GBची रॅम, 256 GBची SSD, स्क्रीन साईज असेल 14 इंची फुल HD आणि हा तुम्हाला जाईल फक्त 22,000 रुपयाला. 22,000 तुम्हाला हा मिळत आहे. सर बऱ्याच व्ह्यूअर्सची डिमांड आहे, त्यांना 10th जनरेशनमध्ये लॅपटॉप पाहिजे, तर तसं काय आहे का तुमच्याकडे? हो मित्रांनो, आपल्याकडे Lenovoचा ThinkPad E14 मॉडेल आहे आणि हे 2021चं मॅन्युफॅक्चरिंग आहे. त्याच्यामध्ये i5 10th जनरेशनचा प्रोसेसर, 16 GBची रॅम, 256 GBची SSD, 14 इंची फुल HD डिस्प्ले आहे आणि हा तुम्हाला जाईल फक्त 25,000 रुपये. 25,000 तुम्हाला हा मिळणार आहे i5 10th जनरेशनचा लॅपटॉप. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP इलाइट बुक 840 G5. हा i7 8th जनरेशनसोबत येतो. याच्यामध्ये 16 GBची रॅम आहे, 512 GBची SSD, स्क्रीन साईज असेल 14 इंची फुल HD. हे मेटल बॉडीमध्ये येतो आणि याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 27,000 रुपये. तर 27,000 मित्रांनो तुम्हाला
मेटल बॉडीमध्ये हा लॅपटॉप मिळतो आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5411. हा एच सिरीजचा CPU आहे. याच्यामध्ये 8 GB रॅम, 256 GB SSD, स्क्रीन साईज असेल 14 इंच फुल HD आणि हा तुम्हाला जाईल फक्त 25,000 रुपये. खूप सारे लोक येतात सर एच प्रोसेसर द्या. एच प्रोसेसर हा मोस्टली गेमिंगमध्येच भेटतो आणि 14 इंचमध्ये खूप रेअरली भेटतो. जसं की आता 12 जनरेशन वगैरे आहेत त्याच्यामध्ये HX सिरीज आलेली आहे, पण ती खूप रेअरली आहे. प्रत्येक 12 जनरेशनला तो एच CPU नाही आहे आणि यू प्रोसेसरवरती पण तुमची कोडिंग होते. प्लस आपल्याकडे एच प्रोसेसर 2-3 मॉडेल आलेले आहेत लेटेस्टमध्ये, ते पण मी तुम्हाला पुढे दाखवेल. नक्कीच. तर पाहू शकता मित्रांनो, एच प्रोसेसरमध्ये तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे 25,000. मित्रांनो, यानंतर आपण 360 लॅपटॉप बघणार आहेत. हा डेल लॅटिट्यूड 5300 आहे. याच्यामध्ये i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 16 GB रॅम, 512 GB SSD, स्क्रीन साईज असेल याची 13.3 इंच. हा 360 रोटेट होणारा लॅपटॉप आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला 27,000 रुपये. चेक करा मित्रांनो, 360 लॅपटॉप आहे, 27,000 तुम्हाला मिळते. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HPचा 435 प्रोबुक मॉडेल आहे G7. हा 360 लॅपटॉप आहे. प्रत्येक लॅपटॉप 360 जो आहे तो टचस्क्रीनसोबत येतो. याच्यामध्ये पॉवरफुल CPU आहे AMD रायझनचा. याला 8 कोर्स 16 थ्रेड्स आहेत, त्याच्यामुळे ह्याचं जे स्पीड आहे हे i7 10 जनरेशनपेक्षा फास्ट आहे. ह्याच्यामध्ये 16 GB रॅम, 512 GB SSD आहे आणि हा तुम्हाला जाईल 35,000ला. तर 35,000 मित्रांनो तुम्हाला हा HPचा 360 लॅपटॉप मिळणार आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7420. हा सुद्धा 360 लॅपटॉप आहे. हा एकदम पॉवरफुल CPU सोबत येतो. ह्याच्यामध्ये i7 11 जनरेशनचा प्रोसेसर आहे आणि ही इंटेलची EO सिरीज आहे. ह्याच्यामध्ये 16 GB रॅम, 512 GB SSD आहे. स्क्रीन साईज याची 14 इंच असेल, फुल HD आहे आणि हा तुम्हाला जाईल 38,000ला. तर 38,000 मित्रांनो मिळते 11 जनरेशनचा आणि 360 लॅपटॉप असणार आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 9410. ही 9000 सिरीज आहे. डेलची एकदम XPS जे मॉडेल येतं ते 9000मध्ये वगैरे येतं. तर त्या लेवलचा हा पीस आहे. याच्यामध्ये पूर्ण जी बॉडी आहे ही मेटल बॉडी आहे. हा 360 प्लस टच आहे. ह्याच्यामध्ये i7 10 जनरेशनचा प्रोसेसर असेल. ह्याच्यामध्ये 16 GB रॅम, 512 GB SSD, स्क्रीन साईज असेल 14 इंच आणि हा तुम्हाला जाईल 38,000ला. 38,000 मित्रांनो हा लॅपटॉप मिळतो आहे. जबरदस्त लॅपटॉप आहे 10 जनरेशन. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HPचा ZBook आहे. हा i7 8 जनरेशनसोबत येतो. ह्याच्यामध्ये 16 GB रॅम, 512 GB SSD, स्क्रीन साईज आहे याची 15.5 आणि हा 120 हर्ट्जचा रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 28,000. 28,000 मित्रांनो तुम्हाला हा लॅपटॉप मिळतो आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5520. हा i5 11 जनरेशनसोबत येतो. ह्याच्यामध्ये 8 GB रॅम आहे, 256 GB SSD, स्क्रीन साईज आहे याची 15.5 आणि फुल HD डिस्प्ले असेल. याची किंमत तुम्हाला जाईल 29,000. 29,000 मित्रांनो तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे 11 जनरेशनचा. यानंतरचा लॅपटॉप आहे HP EliteBook 840 G5. हा i5 8 जनरेशनसोबत येतो. 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. ह्याच्यामध्ये AMDचं 2 GB ग्राफिक कार्ड आहे. स्क्रीन साईज आहे 14.1 इंच, FHD आहे. हा मेटल बॉडीसोबत तुम्हाला जाईल 25,000ला. तर चेक करा, 25,000 तुम्हाला मिळते आणि मेटल बॉडीमध्ये लॅपटॉप असणार आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7400. ही सुद्धा डेलची मेटल बॉडीवाली सिरीज आहे, एकदम प्रीमियम सिरीज आहे. जे कोण ॲडव्होकेट असतील किंवा डॉक्टर असतील किंवा मॅनेजर लोक असतील तर त्यांना हा लॅपटॉप जास्त आवडतो, कारण की हा दिसायला खूप छान आहे आणि एकदम पॉवरफुल मशीन आहे. ह्याच्यामध्ये i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 16 GB रॅम आहे, 512 GB SSD, टचस्क्रीन डिस्प्ले असेल आणि याची किंमत आहे 30,000 रुपये. 30,000 मित्रांनो तुम्हाला हा टचस्क्रीन लॅपटॉप मिळणार आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP EliteBook 840 G7. हे सुद्धा एक प्रीमियम लॅपटॉप आहे EliteBookचं आणि याच्यामध्ये i5 10 जनरेशन प्रोसेसर आहे, 16 GB रॅम, 256 GB SSD, स्क्रीन साईज आहे 14.1, FHD आहे. एकदम स्लिम लाईटवेट आणि मेटल बॉडीमध्ये हा लॅपटॉप येतो. याची किंमत तुम्हाला जाईल 30,000 रुपये. 30,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे, मेटल बॉडीमध्ये आहे. सर, बरेचसे व्ह्यूअर्स आहेत ना कमेंट्समध्ये म्हणत आहेत की हे रिफर्बिश लॅपटॉप घेण्यापेक्षा नवीन लॅपटॉप घेतलेला परवडेल, तर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का की आपण भारतामध्ये राहतो. भारतामध्ये खूप सारे मिडल क्लास लोक आहेत, तर त्यांना कमीत कमी म्हणजे सेकंड हँड लॅपटॉप घ्यायचं पण बजेट नसतं कधी कधी. आता नवीन लॅपटॉप जर तुम्ही घ्यायला गेलात, i5 12 जनरेशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी चांगला लॅपटॉप घ्यायचा असेल तर 50,000 रुपये 60,000 रुपये एवढे लागतात. तर सेकंड हँडमध्ये तुम्ही आता बघताय, आम्ही तुम्हाला एवढ्या सगळ्या व्हरायटी दाखवतो. तर समजा तुम्ही आपल्याकडे लेटेस्ट जनरेशनचा घेतला सेकंड हँडमध्ये, जसं की i5
11 जनरेशन असेल किंवा i7 11 जनरेशन असेल आणि ते पण 1 वर्ष वॉरंटीसोबत जर घेतला तर तो 40,000च्या आतमध्ये पडतो. आणि हे शेवटी बिझनेस सिरीज आहे. बिझनेस सिरीज हे स्टार्टिंग प्राईस असते 1,00,000 रुपये. i7चा जरी लॅपटॉप तुम्ही आत्ता बिझनेस सिरीजचा घेतला तर तो कमीत कमी 1,25,000ला असतो. सेकंड हँडमध्ये तुम्हाला 40,000मध्ये टॉप एंडचा मॉडेल मिळतो आणि प्लस 1 वर्ष वॉरंटी मिळते. तसं नवीनमध्ये तुम्हाला ते अवेलेबल होणारच नाही आहे. एकतर त्याची टोटली प्लॅस्टिक बॉडी असेल, त्याचे स्पेअर पार्ट पण तुम्हाला 3-4 वर्षांनी मिळणार नाही. परफॉर्मन्स तर मिळणारच नाही कारण की तो शेवटी i5 आहे आणि आम्ही जे विकतो 40,000मध्ये ते i7 10 जनरेशन असेल, 11 जनरेशन असेल आणि शेवटी हे बिझनेस सिरीज आहे. त्याच्यामुळे खूप सारा फरक पडतो. त्याच्यामुळे ज्याचं बजेट आहे 50-60 हजार रुपये त्यांनी नवीन घ्यावं. पण ज्याचं बजेट नाही आहे, समजा 30,000 40,000 बजेट असेल आणि त्यांना प्लस वॉरंटी पण पाहिजे असेल 1 इयर, तर 40,000मध्ये i7 11 जनरेशन विथ 1 इयर वॉरंटी तुम्हाला आरामात मिळून जाईल. आणि हे कधीही सेकंड हँडमध्ये तुम्ही रिफर्बिश्ड लॅपटॉप किंवा बिझनेस सिरीजचे लॅपटॉप तुम्हाला चांगलेच मिळणार कधीही नवीनपेक्षा. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे Lenovo ThinkPad T14 मॉडेल आहे. याच्यामध्ये i7 10 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 16GB रॅम, 256GB SSD, 14 इंची स्क्रीन असेल FHD आणि हा तुम्हाला जाईल 30,000 रुपयाला. चेक करा मित्रांनो, 30,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळतोय Lenovoचा ThinkPad 10 जनरेशन. नवीन लॅपटॉपला आफ्टर सेल्स सर्व्हिस चांगली मिळते का सेकंड हँड लॅपटॉपला चांगली मिळते? मित्रांनो, काय होतं की नवीन लॅपटॉप जर घेतला तर समजा कुठलाही दुकानदार असेल तर तो सरळ हात वर करणार आहे, म्हणणार सर हे तुमचं बिल आणि तुम्ही आणि कंपनी काय असेल ते गोंधळ घाला. आणि सर्व्हिस सेंटरला तुम्हाला माहीत आहे तिथे जावा, लाईनमध्ये थांबा, लॅपटॉप सबमिट करा, तो रिपेअर व्हायला 3 महिने लागतील किंवा 10 दिवस लागतील किंवा 5-6 महिने लागतील. तर हे सांगू शकत नाही आहे. पण रिफर्बमध्ये काय होतं की किंवा सेकंडमध्ये काय होतं की समजा आता हा लॅपटॉप तुम्ही माझ्याकडून घेऊन गेला 1 इयर वॉरंटीमध्ये, तर आपल्याकडे तुम्हाला इमिजिएटली सोल्युशन मिळतं. 1 महिन्याच्या आत काय झालं तर डायरेक्ट तुम्हाला पीस टू पीस रिप्लेसमेंट. हे तुम्हाला नवीनमध्ये कुठं बघायला भेटणार नाही की तुम्ही गेले आणि ऑन दी स्पॉट तुम्हाला लॅपटॉप पीस टू पीस रिप्लेसमेंट दिला आहे. हा छोट्याशा गोष्टी असतात SSD वगैरे, तर ते तुम्हाला इमिजिएटली मिळतात, पण पूर्ण लॅपटॉप रिप्लेस करून मिळत नाही आहे. प्लस तुम्ही काय होतं की डायरेक्ट कम्युनिकेशन साधू शकता सेलरशी. जसं आता मी आहे तर माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेला आहे, तसं कंपनीचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेला असतो, पण तो कस्टमर केअरचा असतो. तिथं असा कुठला पर्सन नाही की स्पेशली तुमचा लॅपटॉप बघणार आहे. जे काय काम होणार आहे ते डायरेक्ट सर्व्हिस सेंटरच्या थ्रू होणार आहे. तर तिथं चक्रा मारा, त्यांना मेल करा, त्यांचा फॉलोअप घ्या, असं होतं. प्लस आपल्याकडे काय होतं की तुम्ही लॅपटॉप येऊन इथे फिजिकली सगळं चेक करू शकता सेकंड हँडमध्ये. आता काही गोष्टी अशा असतात की एखाद्याला सॉफ्टवेअर रन करायचं आहे, समजा 3D Max असेल, AutoCAD असेल, कटिया असेल, तर काही लोकांचं म्हणणं असतं की माझं सर हे स्पेसिफिक एक सॉफ्टवेअर आहे, ते मला तुमच्या लॅपटॉपवरती रन करायचं, मला खरेदी करायची इच्छा आहे पण मला ते सॉफ्टवेअर रन करायचं आहे. तर आम्ही त्यांना सांगतो सर तुम्ही या, बसा 2-3 तास, तुमचं जे सॉफ्टवेअर असेल इन्स्टॉल करा, व्यवस्थित चालते का बघा आणि चालत असल्यानंतरच तुम्ही लॅपटॉप घ्या. तसं नवीनमध्ये तुम्हाला ही फॅसिलिटी नाही आहे की लॅपटॉप पहिल्यांदा 2-3 तास वापरा किंवा तो तुम्हाला हाताळायला मिळेल. हा डेमो पीस वगैरे तुम्हाला तिथं भेटतात की तुम्हाला ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल कोणीच करू देणार नाही आहे. तर हे सेकंड हँडमध्ये एक प्लस पॉईंट आहे. प्लस तुम्हाला काय होतं की सेकंड हँडमध्ये समजा आता आम्ही तुम्हाला चार्जर पण देतो, चार्जरला 6 महिन्याची वॉरंटी आहे, पण आम्ही तुम्हाला सर्व्हिस सेंटरची वॉरंटी देत नाहीत, ते डायरेक्ट शॉपची वॉरंटी देतो. शॉपच्या वॉरंटी दिल्यामुळे काय होतं, समजा इन फ्युचर तुमचं ॲडॅप्टर जरी खराब असेल तर तुम्हाला कुठं सर्व्हिस सेंटरला जायचं गरज नाही आहे. इथं या शॉपमध्ये व्हिजिट करा, 2 मिनटात आम्ही चेक करतो की ॲडॅप्टर चालू आहे का बंद आहे. बंद जर असेल तर तुम्हाला ऑन दी स्पॉट दुसरा ॲडॅप्टर तुम्हाला दिला जाईल. तर सर्व्हिस सेंटरला तसं नसतं की तुम्हाला तिथं टाईम द्यावा लागेल, 1 दिवस काम सोडून तिथं जावं लागेल, काम सोडून गेल्यावर तिथं लगेच ऑन दी स्पॉट तुम्हाला ॲडॅप्टर मिळेल असं नाही आहे. कधी 7 दिवस, कधी 10 दिवस, कधी 15 दिवस वाट बघायला लागेल, तोपर्यंत लॅपटॉप तुमचा बंद राहील. तसं आपल्याकडे नाही आहे की तिथं तुम्हाला ऑन दी स्पॉट सोल्युशन मिळेल आणि जेवढ्या लवकर सोल्युशन देता येईल तेवढ्या लवकर आपण सोल्युशन इथे प्रोव्हाइड करू शकतो सेकंड हँडमध्ये. तसं नवीनमध्ये ही फॅसिलिटी नाही आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5411. हा i7 10 जनरेशनसोबत येतो आणि ह्याच्यामध्ये सुद्धा H प्रोसेसर आहे, 8GB रॅम आहे, 256GB SSD आहे, 14 इंची फुल HD डिस्प्ले असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 30,000 रुपये. 30,000 मिळते आणि H प्रोसेसरसोबत तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5420. हा i7 11 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8GB रॅम, 256GB SSD, स्क्रीन साईज असेल याची 14 इंच फुल HD आहे आणि हा तुम्हाला जाईल 32,000ला. तर चेक करा मित्रांनो, 32,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळतो आहे 11 जनरेशनचा. समजा एखाद्याने इथून लॅपटॉप घेतला आणि त्या लॅपटॉपला काहीतरी प्रॉब्लेम आला आणि तो लॅपटॉप वॉरंटीमध्ये पण आहे, पण तो पर्सन आता गावाला आहे, तो येऊ शकत नाही आहे, तर त्या केसमध्ये तो कसं काय क्लेम करू शकतो वॉरंटी? मित्रांनो, आपण 1 महिन्याची वॉरंटी देतो. मोस्टली आपण सगळ्याच कस्टमरला सांगतो तुम्ही कमीत कमी 6 महिने किंवा 1 वर्षाची वॉरंटी घ्या
जर तुमच्याकडे समजा तेवढं बजेट नसेल आणि एकच महिन्याची वॉरंटी घेतली असेल आणि तुम्ही समजा गावाला वगैरे राहत असाल आणि वॉरंटीमध्ये जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इश्यू आला तर पहिली गोष्ट आहे तुम्ही एक आम्हाला कॉल करायचा आहे. समजा तुमचं लॅपटॉप ऑन होत नाही आहे किंवा डिस्प्लेला काय प्रॉब्लेम आला, कीबोर्डचं बटन चालत नाही आहे, त्यावेळेस तुम्ही फक्त एक कॉल करायचा आहे. कॉलवरती आम्ही सगळी माहिती तुमच्याकडून घेतो की हां खरंच या लॅपटॉपला प्रॉब्लेम आहे का. त्यासाठी आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ कॉल पण करेल. हां छोटं मोठं काही काम असेल तर मी तुम्हाला सांगू शकतो की हां सर हा एरर आहे, ह्याला हे बटन प्रेस करेन किंवा ह्या पद्धतीने तुम्ही ऑन करा. तर ते ऑनलाईन पण आपला तुम्हाला सपोर्ट राहील. पण मेजर काही इश्यू असेल समजा हार्डवेअर रिलेटेड वगैरे तर त्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ कॉलवरतीच सांगेल सर हा डायग्नोज करेल की हा इश्यू आहे, तुम्ही लॅपटॉप पाठवून द्या किंवा तुम्ही कुरिअरने पाठवून देता येत नसेल आणि तुम्ही स्वतः घेऊन येणार असेल पण तुम्हाला ते 30 दिवसाच्या आतमध्ये येता येत नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तर तुम्ही 40व्या दिवशी आला किंवा 50व्या दिवशी जरी आला तरी आपण तो लॅपटॉप तुम्हाला वॉरंटीमध्ये रिप्लेस करून दिला जाईल. असं नाही आहे की 30 दिवस आहे तर 30 दिवसामध्येच तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे. 30 दिवसानंतर जरी काही इश्यू आला तरी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्याकडे रिपेअरिंग आहे. सेल्स नंतर तुम्हाला जे लॅपटॉप अपग्रेड करायचे असतील ते अपग्रेडची फॅसिलिटी पण आहे. लॅपटॉप तुम्हाला आतून क्लीन करायचं असेल त्याला सर्व्हिसिंग म्हणतात, ती फॅसिलिटी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे HP हा प्रोबुक मॉडेल आहे 445 G8. हे एकदम पॉवरफुल मशीन येतं. AMD Ryzen सोबत आहे. 5600 हा प्रोसेसर आहे याच्यामध्ये 6 कोर 12 थ्रेडचा प्रोसेसर आहे आणि 16 GB रॅम, 512 GB SSD, 14 इंची फुल LED डिस्प्ले आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 32,000 रुपये. तर चेक करा, AMD Ryzen सोबत मित्रांनो तुम्हाला लॅपटॉप मिळते. 32,000 किंमत असणार आहे. सर डेडिकेटेड आणि इंटिग्रेटेड ग्राफिक्स यामध्ये काय डिफरन्स असतो जर आपले व्ह्यूअर्स सांगा. मेजरली जे सगळे लॅपटॉप येतात मार्केटमध्ये त्याच्यामध्ये इंटेलचं इंटिग्रेटेड किंवा AMDचं इंटिग्रेटेड ग्राफिक कार्ड येतंच. पण समजा तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायचं असेल किंवा गेमिंग करायचं असेल किंवा 3Dचं कुठलंही हेवी काम करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला डेडिकेटेड ग्राफिक कार्ड लागतं. डेडिकेटेड लॅपटॉप हे महाग पण येतात आणि प्लस त्याची स्क्रीन साईज असते ती 15.5 इंच असते. 14 इंचमध्ये खूप कमी येतात आणि ते लॅपटॉप तुम्हाला मोस्टली 30,000च्या वरती सेकंड हँडमध्ये बघायला मिळतील, ज्याच्यामध्ये कमीत कमी 4 GBचं ग्राफिक कार्ड आहे. सर मग तसे काही लॅपटॉप तुमच्याकडे आहेत का? हो आहेत ना. मित्रांनो हा बघू शकता तुम्ही HPचा झेडबुक आहे. हे मेटल सिरीज आहे, G3 मॉडेल आहे याचं. हे i7 6th जनरेशन सोबत येईल. 16 GB रॅम, 512 GB SSD आहे आणि याच्यामध्ये NVIDIA Quadro M1000M हे 4 GBचं ग्राफिक कार्ड तुम्हाला मिळेल. हे पूर्ण मेटल डिझाईनमध्ये येतं आणि याची किंमत तुम्हाला जाईल 30,000 रुपये. 4 GBचं ग्राफिक्स कार्ड पण तुम्हाला मिळते. 30,000 हा लॅपटॉप असणार आहे मेटल बॉडीमध्ये. मित्रांनो यांचा लॅपटॉप आहे Acer Nitro. हे एक गेमिंग सिरीज आहे. याच्यामध्ये i5 10th जनरेशनचा प्रोसेसर आहे. 16 GB रॅम, 512 GB SSD, स्क्रीन साईज याची 15.5 इंच आहे आणि याच्यामध्ये NVIDIA GTX 1650 हे 4 GBचं ग्राफिक कार्ड आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 32,000 रुपये. तर चेक करा, 32,000 मित्रांनो तुम्हाला हा गेमिंग लॅपटॉप मिळणार आहे एसरचा नायट्रो. मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे डेल प्रिसिजन 5530. हा 4K टच स्क्रीन डिस्प्ले आहे. याच्यामध्ये तुम्हाला जो प्रोसेसर येतो हा वर्कस्टेशनचा प्रोसेसर येतो Xeon. याच्यामध्ये 6 कोर 12 थ्रेडचा प्रोसेसर आहे. 32 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे आणि NVIDIA Quadro P1000 हे 4 GBचं ग्राफिक कार्ड असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 45,000. 45,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. जबरदस्त लॅपटॉप आहे. 4K स्क्रीनसोबत तुम्हाला मिळते आणि एकदम पॉवरफुल मशीन मित्रांनो असणार आहे. मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे डेल प्रिसिजन 5540. हा सुद्धा 4K टच स्क्रीन डिस्प्ले आहे. याच्यामध्ये i7 9th जनरेशनचा प्रोसेसर आहे. 32 GB रॅम आहे, 1 TB SSD आहे आणि स्क्रीन साईज असेल 15.5. 4K टच स्क्रीन डिस्प्ले आहे आणि याच्यामध्ये NVIDIA Quadro 4 GBचं ग्राफिक कार्ड आहे आणि ह्याची किंमत जाईल तुम्हाला 55,000. 55,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे डेल प्रिसिजनचा. मित्रांनो हा आपल्या शॉपमधला सगळ्यात महागडा लॅपटॉप आहे. हा i9 9th जनरेशनसोबत येतो. याच्यामध्ये 32 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे. NVIDIA Quadro T2000 हे 4 GBचं ग्राफिक कार्ड येईल. स्क्रीन साईज असेल 15.5. 4K टच स्क्रीन डिस्प्ले असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 62,000. तर चेक करा मित्रांनो, 62,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. सर बाकीचे दुकानं आणि तुमच्या दुकानामध्ये लॅपटॉपच्या क्वालिटीमध्ये काय असा डिफरन्स असतो? मेजरली डिफरन्स असतो की प्रत्येक जो सेलर आहे ना तो लॅपटॉप आणल्यावरती किती प्रकारे टेस्टिंग करतो आहे किंवा ते लॅपटॉप एकदा खोलून आतमध्ये काही धूळ वगैरे डस्ट वगैरे असेल किंवा आतमध्ये काही रिपेअरिंग वगैरे केलं आहे का ते चेक करणं किंवा फॅब्रिकेशन केलं आहे का किंवा असं काही आहे का की लॅपटॉपला थोडासा गंज वगैरे चढलेला आहे, तर ह्या गोष्टी चेक करणं हे महत्त्वाचं असतं. कारण की आपण शेवटी कस्टमरकडून पैसे घेणार आहे. त्या पैशाच्या मोबदल्यात आपण
त्या कस्टमरला कुठल्या प्रकारची वस्तू देतो आहे हे एकदा खोलल्याशिवाय कळत नाही किंवा त्याची टेस्टिंग केल्याशिवाय कळत नाही आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मेजरली जे प्रॉब्लेम येतात लॅपटॉपमध्ये हे बॅटरीचे प्रॉब्लेम येतात. तर आपण हे बॅटरीचे असे स्क्रीनशॉट काढतो की हा लॅपटॉप किती तास चालला आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की 56% बॅटरी रिमेनिंग आहे आणि हा 2 तास 15 मिनटं चालला आहे. इथे टोटल टाईम दाखवते हे 5.5 तास लॅपटॉप चालेल. आता हे जे टेस्टिंग आहे हे आपण टेस्टिंग कशा प्रकारे करतो हे प्रत्येक लॅपटॉपमध्ये तुम्हाला हे सॉफ्टवेअर बघायला मिळेल. बॅटरी मॉनिटर हे प्रत्येक लॅपटॉपमध्ये आहे आपल्याकडे आणि आपण यूट्यूब वगैरे चालू करतो. इथे बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसते हे यूट्यूब चालू आहे आणि हे यूट्यूबवरती आपण टेस्टिंग करतो. त्याच्यामध्ये वायफाय पण चालू असतं. स्क्रीनचा ब्राईटनेस 100% असतो आणि याच्यावरती यूट्यूबवरती किती तास चाललं आहे ह्याचा एक स्क्रीनशॉट आपण काढून ठेवतो. याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की ज्याला बॅटरी बॅकअप खूप चांगला पाहिजे हा लिनोवचा T480 मॉडेल आहे. हा i5 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे याच्यामध्ये. आता इथे तुम्ही बघू शकता हा 17% बॅटरी रिमेनिंग आहे आणि हा 7 तास 57 मिनटं चाललेला आहे यूट्यूबवरती. म्हणजे ह्याचा बॅटरी बॅकअप रिअल लाईफमध्ये सुद्धा तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 तास हा बघायला मिळणार आहे. याच्यामध्ये तुम्ही इथे पण बघू शकता हा डेलचा 5480 मॉडेल आहे i7 7 जनरेशन. इथे हा 49% बॅटरी रिमेनिंग आहे. 100%वरून 49% आलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की हा 4 तास आम्ही यूट्यूबवरती चालवला आहे. अजून 49% बॅटरी याच्यामध्ये शिल्लक आहे. तर या प्रकारे आम्ही 2-3 दिवस लॅपटॉपची बॅटरी चेक करतो. याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की प्रत्येक लॅपटॉपमध्ये आम्ही लॅपटॉप खोलतो त्याच्यानंतर बघतो की इथे तुम्ही SSD आहे ज्या आम्ही ब्रँडेड कंपनीच्याच वापरतो. त्याच्यामुळे आम्ही रॅम SSD आणि ॲडॅप्टर याला 6 महिन्याची वॉरंटी देतो. इथे तुम्ही बघू शकता इथे SK हायनिक्स आहे, याच्यामध्ये तोशिबा कंपनी आहे, याच्यामध्ये WD कंपनी आहे, याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता सॅमसंग कंपनी आहे. तर आम्ही जे कंपोनंट वापरतो ते ब्रँडेडच वापरतो. इथे इंटेल आहे. याच्यानंतर तुम्हाला इथे पण तुम्ही बघू शकता की ब्रँडेड SSD वापरलेले आहे. याच्यामध्ये SK हायनिक्स आहे. तर मार्केटमध्ये शॉपकीपर काय करतात की थोडंसं प्रॉफिट मार्जिन वाढावं त्यासाठी हे लोकल कंपनीचे SSD टाकतात. आता हे लोकल कंपनीचे SSD तुम्हाला स्वस्त दरात पण मिळतात आणि प्लस हे जास्त दिवस चालत नाहीत किंवा ह्याचं जे स्पीड असतं हे कमी असतं. त्याच्यामुळे तुम्हाला कधी प्राईसमध्ये पण डिफरन्स जाणवतो. आता मार्केटमध्ये खूप सारं कॉम्पिटिशन चालू आहे की तुझी प्राईस कमी का माझी प्राईस कमी. तर हे प्राईस कमी करण्यासाठी हे लोकल चायनीज वापरायला लागतं. आता इथे तुम्ही बघू शकता की ह्या 2 रॅम दिसतात. तर तुम्ही हे इझिली सांगू शकत नाही की ह्यातली ओरिजिनल कुठली डुप्लिकेट कुठली. हे दोन्हीचे स्टिकर तुम्हाला सगळं सेम बघायला भेटणार आहे. पण रॅम जेव्हा तुम्ही उलटी कराल हे पलटाल तर इथे तुम्हाला दिसेल की हे एक सिल्वर कलरचा स्टिकर लावलेला आहे. प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला ही ओरिजिनल जी आहे ह्या ओरिजिनलवरती तुम्हाला इथे दिसतं बघा हे SEC लिहिलेलं आहे. SEC म्हणजे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक कंपनी. पण हेच जर तुम्ही डुप्लिकेटमध्ये बघाल तर इथे फक्त लाईन्स मारलेले आहेत. तर हे फक्त स्टिकर बनवतात. हे चायनीज रॅम आहे आणि ते ऑन लिहिलेलं असतं. हे ज्या रॅमवरती ऑन लिहिलेलं आहे हे चायनीज रॅम आहे आणि ज्या रॅमवरती तुम्हाला हे कंपनीचं असं मार्किंग दिसतं हे SEC सॅमसंग इलेक्ट्रॉनिक कंपनी तर त्या ओरिजिनल असतात. ओरिजिनल वस्तू ही कधीही महागच येते आणि ओरिजिनल जी रॅम आहे किंवा SSD आहे त्याचा परफॉर्मन्स चायनीजपेक्षा कितीतरी पटीने जास्त असतो आणि प्लस ते जास्त दिवस पण तुम्हाला आरामात चालतात. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आम्ही चेक करतो की तुम्हाला जी वस्तू देईल कारण तुम्ही शेवटी हार्ड मनी आम्हाला देणार आहेत तर आमची जबाबदारी आहे की तुम्हाला सगळे ओरिजिनल स्पेअर पार्ट मिळावे आणि ते जास्त दिवस चालावे. खूप साऱ्या वेळेस होतं की तुम्हाला रॅम किंवा SSD लोकल कंपनीची दिली आणि त्याला 5 वर्ष जरी वॉरंटी असेल तर ते 5-6 महिन्यातच खराब होते. शेवटी कसं असतं कस्टमरचा डेटा पण इम्पॉर्टंट असतो. काही कंपनीचा डेटा समजा करप्ट झाला त्यांनी 6 महिने किंवा 1 वर्षभर डेटा मिळवण्यासाठी मेहनत केलेली असते आणि ती जर समजा SSD लोकल कंपनीची असेल तर ते डेटा करप्ट होऊन जातो आणि SSDमधला डेटा लवकर रिकवर होत नाही आहे. हार्ड डिस्कमधला होतो पण SSDमधला होत नाही आहे. तर ती एक जबाबदारी आहे आमची की तुमच्याकडून शेवटी पैसे घेतलेले आहे की तुम्हाला आमचं जे नॉलेज आहे त्या नॉलेजनुसार एकदम बेस्ट मशीन तुम्हाला देण्यात यावं. यानंतर तुम्ही बघू शकता जेव्हा तुम्ही लॅपटॉप चूज करता की त्यावेळेस एखाद्याला जर वाटलं की सर लॅपटॉपचे आम्हाला आतून कंडिशन बघायचे आहे. आता आम्ही तर कंडिशन सगळे चेक करतो. इथे तुम्ही बघू शकता की हे CPUचं फॅन आहे. इथे CPU असतो याच्या खाली. हे SSD आहे. हे SK हायनिक्सचे. ही डेलची ओरिजिनल बॅटरी आहे. हे बाकी तुम्ही लॅपटॉपची कंडिशन चेक करू शकता. तुमचा लॅपटॉप फायनल झाल्यानंतर तुम्हाला जर इच्छा असेल की सर लॅपटॉप आम्हाला ओपन करून बघायचा आहे तर तीसुद्धा तुम्हाला इथं सर्व्हिस मिळते. अशी सर्व्हिस तुम्हाला नवीन लॅपटॉपमध्ये बघायला मिळणार नाही आहे. तर मित्रांनो पाहिल्यात अमोल सर जे आहे ते नुसतंच विकायचं म्हणून लॅपटॉप विकत नाही आहेत
तर तुम्हाला पूर्ण त्यातले डिटेल नॉलेज पण देतात आणि एकदम ओरिजिनल स्पेअर पार्टवाले आणि क्वालिटी लॅपटॉपच ते सर इथे सेलसाठी सरांनी इथे ठेवलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो नक्की एकदा माय कम्प्युटर शॉपीला व्हिजिट करायला विसरू नका. आणि एवढं मित्रांनो नॉलेज म्हणजे डिटेलमध्ये मला तर नाही वाटत कुठल्या शॉपिंगमध्ये दुसरे अजून सांगतील आणि असं खोलून पण तुम्हाला कधी कोण दाखवणार नाहीत. इवन सरांनी तुम्हाला फरक पण सांगितलेला आहे, चायनीज रॅम काय असते, ओरिजिनल रॅम कशी ओळखायची, तर ते सर्व काही एवढं डिटेलमध्ये नॉलेज तुम्हाला दिलेलं आहे. आणि हे नॉलेज त्यांनी दिले कारण यांना या फील्डमधली खूप आवड आहे. त्यामुळे मित्रांनो नक्की एकदा तुम्ही माय कम्प्युटर शॉपीला व्हिजिट करायला विसरू नका. तर मंडळी फायनल तो क्षण आलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक क्वेश्चन विचारलेला, व्हिडिओमध्ये किती लॅपटॉप दाखवलेले आहेत त्याचा योग्य काउंट जो कमेंट बॉक्समध्ये सांगेल त्याला आपण 1000 रुपये जीपे करणार आहोत. तर सर तो विनर कोण आहे? गेल्या व्हिडिओचा विनर जो आहे ते इथे रविराज नरगिडे आहेत. यांनी बरोबर सांगितलं की 35 लॅपटॉप्स आहेत आणि कॉंग्रॅच्युलेशन रविराज सर. तुम्ही दिलेल्या नंबरवरती एकदा कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा गुगल पेचा नंबर शेअर करा. तुम्हाला 1000 गुगल पे केले जातील. याचबरोबर आपण एक कस्टमरला ज्यांनी चांगला रिव्ह्यू दिलेला आहे त्यांनासुद्धा आपण 2000चं जीपे करतो. तर ते विनर पण आपण एकदा दाखवूया. यावेळेचे आपले विनर आहेत सचिन मोरे सर. यांनी आपल्याकडून डेल लॅटिट्यूड 7400 हा टच स्क्रीन मॉडेल घेतला होता ऑगस्ट 2024मध्ये. त्यांनीसुद्धा एक रिव्ह्यू छानसा रिव्ह्यू दिलेला आहे. तर सचिन मोरे सर कॉंग्रॅच्युलेशन. मी तुम्हाला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुमचे जे विनिंग अमाऊंट आहे 2000 रुपये ते जीपे केले जातील. पुन्हा एकदा दोन्ही विनर्सचं अभिनंदन. आणि सर या व्हिडिओमध्ये पण असेल की नाही तो? हो, प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक जो लॅपटॉपचा काउंट सांगेल तर त्याला 1000 रुपये जीपे करणार आहे आणि जो कोणी कस्टमर चांगला रिव्ह्यू आपल्याला गुगलवरती देईल तर त्याला आपण 2000 रुपये जीपे करणार आहोत. नक्कीच. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये पण जेवढे काही लॅपटॉप्स दाखवलेले आहेत योग्य काउंट आहे तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि 1000चं मित्रांनो गिफ्ट तुम्हाला मिळून जाईल ॲज अ जीपे. त्या ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल एकदा शेअर करा. मित्रांनो आपल्या शॉपचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी. इथला जो ॲड्रेस आहे फ्लॅट नंबर 102 फर्स्ट फ्लोअर नाथसृष्टी नियर भाजी मार्केट आंबेगाव BK पुणे 46 आणि इथला कॉन्टॅक्ट नंबर आहे 7040520789 आणि शॉपचं जे टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत आणि बुधवारी आपलं शॉप बंद असतं.